नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय गौरी गणपतीच्या फराळ स्पेशल पटापट होणाऱ्या करंज्या. अतिशय खुसखुशीत, बनवायला खूप सोप्या, अगदी पटकन होईल असं सारणसुद्धा बनवणार आहोत आणि याचबरोबर खूप साऱ्या टिप्स, जेणेकरून जर तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये अगदी खुसखुशीत करंजी बनवणार असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. खूप छान आणि अगदी पटकन होतील अशा करंज्या आहेत. या करंज्या तळताना काही खास टिप्स, जेणेकरून तुमची प्रत्येक करंजी अगदी परफेक्ट तयार होईल. तर चला मग आता आपण सुरुवात करूया. इथे मी पाव किलो मैद्यापासनं करंज्या बनवलेल्या आहेत. तर जे काही प्रमाण आहे ते पाव किलोचं आहे. तर अर्धा किलोचं बनवत असाल तर याच्या दुप्पट वापरा, किंवा 1 किलोचं बनवत असाल तर मग तुम्ही इथे चौपट प्रमाण वापरू शकता. इथे काय केलेलं आहे, 2.5 वाटी मैदा घेतला आहे. वाटीचंही प्रमाण सांगते आणि पाव चमचा थोडंसं मीठ टाकले. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकलं की बॅलन्स होतं, म्हणून मीठ वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे आपण चमचा जो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतोय त्या चमच्याने साधारणतः 4 चमचे साजूक तूप गरम करून घेतलं आहे. आता या करंज्या पटापट होणार आहेत. मी असं का म्हणलं, कारण आपण कुठल्याही प्रकारचा साठा वगैरे वापरणार नाही. म्हणजे अगदी लाट्या तयार करून त्याला साठा लावून जसं आपण पुडाच्या करंज्या वगैरे बनवतो त्या थोड्याशा वेळखाऊ आहेत. तर फराळा स्पेशल बनवत असाल तर पटकन होणारी करंजी, त्यासाठी मी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. आता यामध्ये जे काही मोहन टाकले तुपाचं ते परफेक्ट आहे का नाही चेक करण्यासाठी पिठाचा मुटका होतोय का हाताने चेक करा. जर होत असेल किंवा पीठ बाइंड होत असेल याचाच अर्थ जे काही तुपाचं मोहन घातलंय ते परफेक्ट घातलंय. आता आपण पीठ मळून घेऊया. जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतलंय. साधारणतः अर्धा ग्लास पाणी इथे लागलेलं आहे. आता हे पीठ झाकण ठेवून आपल्याला एक 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आहे, किंवा जोपर्यंत तुमचं सारण तयार होतंय तोपर्यंत पीठ भिजत ठेवा. दुसऱ्या साईडला एका कढईमध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे साजूक तूप गरम करा आणि 1 वाटी आपण इथे खवलेलं खोबरं घेतलंय. आता हा ओला नारळ नाही आहे तर सुका नारळ आहे, जेणेकरून सारण जास्त दिवस टिकतं आणि करंज्याही खूप जास्त दिवस टिकतात. हवं तर तुम्ही ओला नारळाच्या करंज्यासुद्धा बनवू शकता, पण मी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे सुरुवातीलाच की अतिशय सोपी रेसिपी मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथे आपण खोबरं भाजून झालं की परत 2 चमचे साजूक तूप ॲड करूया. त्यामध्ये आपण इथे अर्धी वाटी रवा घेतलाय. रवा हा बारीक साईजचा असावा किंवा अगदी 0 साईजचा रवा म्हणलं तरी चालेल. अशा प्रकारे रवासुद्धा खमंग खरपूस थोडासा कलर त्याचा चेंज झाला पाहिजे इथंपर्यंत रवा भाजून घ्या. साधारणतः 2 ते 3 मिनिटाचा वेळ लागतो, कारण क्वांटिटी कमी असल्यामुळं आपल्याला जास्त वेळ लागत नाही. आता आपण त्याच कढईमध्ये बाकीचे जिन्नस भाजून घेणार आहोत, जसे की ड्रायफ्रूट्स असतील. इथे 1 चमचाभर आपण साजूक तूप गरम केलं आहे आणि यामध्ये 2 चमचे खसखस ॲड केली आहे आणि पाव वाटी इथे आपण काजू घेतलेले आहेत आणि साधारणतः एक 15 ते 20 बदाम असतील त्याचेही तुकडे करून मी वापरलेले आहेत. सुकामेवा जो आवडेल तो तुम्ही वापरू शकता, जसं की काजू, बदाम, चारोळी असेल, मनुका असेल, म्हणजे जो काही तुम्हाला खायची इच्छा असेल त्या पद्धतीने वापरलात तरी चालेल. इथे मी काजू बदाम वापरलेले आहेत. खसखस कमी असल्यामुळं सगळी जिन्नस एकत्रच भाजून घेतली. त्यानंतर हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलं. हे मिश्रण थंड झालं पाहिजे. जर गरम गरम मिश्रणामध्ये जर तुम्ही पिठी साखर टाकली तर थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं किंवा हे मिश्रण थोडंसं चिकट झाल्यासारखं होतं. म्हणून मिश्रण थंड झालं किंवा सारण थंड झालं की यामध्ये साखर टाका. साधारणतः इथे आपण 1 वाटी साखर वापरलेली आहे. त्यामध्ये 1 चमचाभर थोडासा वेलची पूड टाकली आहे. साखरयुक्त वेलची पूड आहे. आता कुणाला गुळ आवडत असेल तर गुळाच्या सुद्धा बनवता येतात बरं का. गुळाची पावडर वापरायची साखरेऐवजी, पण प्रमाण हेच ठेवा. अशा प्रकारे आपलं झटपट करंजीसाठी सारण तयार. बघितलं ना, इतकी सोपी रेसिपी आहे. सारण तर तयार आहे आणि इकडं आपलं पीठही करंजीचं भिजून तयार झालं आहे किंवा छान असं मुरलं गेलं आहे. आता या पिठाला सगळ्यात महत्त्वाची टिप, मऊ करणं गरजेचं आहे. भलेही तुम्ही हाताने मऊ करत असाल, पण थोडासा जोर लावण्यासाठी इथे मी बेलण्याचा वापर करून या पद्धतीने पीठ नरम करत आहे. असं केल्यामुळं तुमची प्रत्येक करंजी किंवा त्याच्यावरचं जे आवरण आहे ते अतिशय खुसखुशीत तयार होतं आणि प्रत्येक करंजी ही टम फुगते. म्हणून ही प्रोसेस करणं विसरू नका. आता पीठ छान नरम केलं आहे. साधारणतः ही प्रोसेस 4 ते 5 मिनटं करायची, कारण पाव किलो मैदा आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. आता क्वांटिटी जास्त असेल तर कदाचित थोडासा जास्त वेळ लागू शकतो. आता अशा प्रकारे पिठाच्या लाट्या करून घ्या. छोट्या छोट्या लाट्या करायच्या. त्यानंतर आपल्याला या पद्धतीने लाटी लाटून घ्यायचे.
लाटी लाटत असताना सगळ्या साईडने व्यवस्थित लाटली गेली पाहिजे. कुठल्या साईडला थोडीशी जाड किंवा कुठे पातळ अशी करता कामा नये. आता भरपूर मोठी लाटी लाटली आहे कारण साच्याचा वापर करतोय. आता इथे आपण लाटी या पद्धतीने साच्यावर अंथरून घ्यायची किंवा लावून ठेवायची. त्यानंतर चारही बाजूला किंवा सगळ्या साईडने आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. पाण्याऐवजी दूधही वापरता येतं, पण करंजी जास्त दिवस टिकण्यासाठी पाण्याचा वापर केला आहे. त्यानंतर 2 चमचे आपण इथे करंजीचं सारण भरलेलं आहे. त्यानंतर या पद्धतीने करंजी फोल्ड करायची आणि हाताने प्रेस करून घ्यायची. म्हणजे करंजीचे जे काही तोंड आहे ते उघडत नाही आणि करंजीच्या आतलं सारण तळत असताना बाहेर येत नाही, तेल खराब होत नाही. म्हणून ही प्रोसेस करताना किंवा करंजी हाताने प्रेस करत असताना व्यवस्थितच दाबून काढून घ्यावी. जे काही वेस्टेज होतं ते परत मी पिठामध्ये मिक्स करणार आहे आणि त्यापासून लाट्या बनवणार आहे. पहा, अशा सुंदर अगदी नाजूक आपल्या या करंज्या तयार होतात. अजून एक लाटी मी ऑलरेडी लाटून घेतली होती, तीही तुम्हाला मी भरून दाखवते. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या पटापट करंज्या होतात आणि या करंज्या करण्यासाठी केवळ एक जरी व्यक्ती असेल तरीसुद्धा त्या पटकन तयार होतात. खूप सोप्या सांगितल्यात. आपण या बिना साठ्याच्या करंज्या बनवतोय त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. फक्त करंजी भरत असताना केअरफुली भरावं, म्हणजे करंजी तुमची कुठेही फुटणार नाही. तुम्ही पाहू शकता सारण जेवढं जास्त भराल तेवढी करंजी जास्त टम फुगते आणि तितकीच ती खुसखुशीत आणि खाण्यासही छान लागते. पहा, अशा प्रकारे 2-1 करंज्या करून दाखवल्यात. आता आपण या करंज्या तळून घेऊया. ताटामध्ये मी बऱ्याचशा करंज्या करून ठेवल्या होत्या. त्यानंतर तेल गरम करायचं आहे. साधारणतः अर्धा किलो तेल घेतलं आहे. आता तेलामध्ये करंजी टाकल्यानंतर ती भरकन वर न येता हळूहळू वर आली पाहिजे. म्हणजेच करंजीचं आवरण जे आहे ते खुसखुशीत होतं आणि तेलही तितकंच गरम हवं. जर तुम्ही खूप जास्त तेल गरम केलात तर करंजी वरवरची करपते आणि आतून कच्ची राहते. पहा, करंजी तळत असताना वरून थोडंसं झाऱ्याने तेल सोडावं, म्हणजे करंजीला छान अशा छोटे छोटे असे फोडं येतात आणि करंजी खुसखुशीत तयार होते. अशा प्रकारे अगदी गोल्डन कलर येईपर्यंत मी करंज्या तळून घेतल्यात. अशा प्रकारे मी सगळ्या करंज्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता या करंज्या थंड झाल्या की तोडून दाखवते, म्हणजे त्या अगदी खुटखुटीत आणि खुसखुशीत तयार होतात. बघा, याच्या वरचं आवरण किती छान आलेले आहे, म्हणजे छान झालं आहे. तर तुम्ही नक्की करून पहा. अशा प्रकारे या पटकन आणि झटपट होणाऱ्या करंज्या तयार. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.